सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन. आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव. यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन. प्रत्येक 1000 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉ कूपन आणि 3000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू. ही ऑफर 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच आहे बरं का. तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट. तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन सोबतच. कवठे महांकाळमध्ये वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक. संशयित आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त. कवठे महांकाळ शहरात काही दिवसांपूर्वी मंगळवारी दुपारी अनुसया मारुती दुधाळ यांना सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने फसवून लंपास करणाऱ्या टोळीला कवठे महांकाळ पोलिसांनी जेरबंद केलेले असून या प्रकरणी पोलिसांनी विठ्ठल ज्ञानबा जाधव वय 29, मनोहर श्रीमंत गायकवाड वय 40, धोंडीराम केरबा गायकवाड वय 32, बाळासाहेब युवराज गायकवाड वय 26, युवराज दादाराव गायकवाड वय 52 सर्वजण राहणार सलगरा बुद्रुक तालुका लातूर जिल्हा लातूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींकडून 2,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेले आहेत. कवठे महांकाळ शहरात दुपारी एका ज्वेलर्समधून चांदीचे वाळे व मनगटे घेण्यासाठी अनुसया दुधाळ आलेल्या होत्या. ते घेऊन घरात लागणारा भाजीपाला घेण्यासाठी युवानी चौकाजवळील कमंडलू नदीच्या पुलावरून जात असताना 2 अनोळखी इस्मांनी संगनमत करून अनुसया दुधाळ यांना बनावट सोन्याचे बिस्किट देण्याचा बहाणा करून दागिने घेऊन फसवणूक करून फरार झाले होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. संशयित आरोपींची पोलिसांनी रेखाचित्रे तयार केलेली होती. पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. या कॅमेऱ्यामध्ये एक 4 चाकी वाहन क्रमांक MH04DR 6679 नाकाबंदी पोर्टलवरून माहिती घेतली असता त्या माहितीच्या आधारे संशयितांचे मोबाईल नंबर मिळाले असता पोलिसांनी CDR तपासणी केली. त्याचे लोकेशन कवठे महांकाळ येथे मिळून आले. संशयित आरोपींचे मोबाईल लोकेशन घाटनांद्रे तालुका कवठे महांकाळ येथे मिळून आल्याने पोलीस ठाण्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व DB पथक यांनी घाटनांद्रे येथे जाऊन सदर आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले. या संशयित आरोपींनी साथीदारांसमवेत गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच बॅग तपासणी केली असता त्यांच्याकडे चोरीला गेलेले सोन्याचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. तसेच या संशयित आरोपींनी नातेपुते व माळशिरस पोलीस ठाणे येथे शॉर्ट गंटन फसवणूक केल्याची माहिती देखील आरोपींनी दिलेली आहे. कवठे महांकाळ पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर, सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश मासाळ, पोलीस नाईक श्रीमंत करे, पोलीस शिपाई सिद्धराम कुंभार, पोलीस शिपाई शीतल जाधव, अभिजित कासार, सायबर पोलीस ठाण्याकडील करण परदेशी, अभिजित पाटील, अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 415/2025 BNS कलम 2023 318/4-3-5 प्रमाणे आपल्या इथे गुन्हा दाखल झाला होता. यातील ज्या फिर्यादी होत्या अनुसया मारुती दुधाळ राहणार धुळगाव आग्रन धुळगाव, तर त्या इथे बाजार निमित्त दिनांक 28/10/2025 रोजी आल्या होत्या. त्यावेळेस यातील जे आरोपी आहेत यांनी सोनं देण्याच्या बहाण्याने किंवा सोने बिस्किट देण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील गंठन आणि तसेच बोरमाळ यांच्याकडून काढून घेऊन त्यांना नकली सोनं दिलं होतं आणि आपल्याकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता. सदरचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण तात्काळ मिरज येथील स्केच रायटर यांना बोलावून त्यांच्याकडून सदर आरोपींचे स्केच काढून घेण्यात आले होते. सदर आरोपींचे स्केच काढल्यानंतर आपल्या इथे जे CCTV कॅमेरे आहेत 25 यांची पूर्ण पडताळणी केली की सदर स्केचच्या सेम असा दिसणारी व्यक्ती कोण आहे. तर ते आपण बघितले असता सदरचे व्यक्ती या एका कारमध्ये स्विफ्ट डिझायर कार नंबर
MH04DR 6679 यामध्ये बसलेलं दिसलं. तर आपल्याकडे एक ऍप आहे नाकाबंदी ऍप. या नाकाबंदी ऍपवरती आपल्याला जर गाडीचा नंबर टाकला तर त्याचे पूर्ण डिटेल्स येतात. त्या डिटेल्सच्या आधारे आम्हाला त्यामध्ये मोबाईल नंबर भेटले ते मोबाईल नंबर आमच्या इथे सायबर पोलीस ठाणे सांगली यांच्याकडे आम्ही पाठवले. त्यांच्याकडे पाठवल्यानंतर त्या तिन्ही मोबाईलचं लोकेशन हे आपल्याला त्या दिवशीचं कवठेमहांकाळ दिसत होते. त्या लोकेशनच्या आधारेच आम्ही त्याचा पाठलाग करून दिनांक 30/10/2025 रोजी घाटनांद्रे येथे आम्ही यांना गाडीसहितच ताब्यात घेतलं. सदर आरोपी यांना ज्यावेळेस झडती घेतली त्यावेळेस त्यांच्याकडे आपल्या गुन्ह्यातील 415/2025 या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील मिळाला. तसेच नातेपुते आणि माळशिरस या ठिकाणी केलेल्या 2 फसवणुकीचे गुन्हे देखील त्यांच्याकडनं ओपन करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयात देखील त्यांना हजर करण्यात आलेलं आहे. तर मला वयस्कर लोकांना एक विनंती आहे किंवा आव्हान आहे की असल्या कुठल्याही आमिषाला कोणीही बळी पडू नका की सोना देण किंवा सोने देण्याच्या बहाण्याने आपल्या गळ्यातील वस्तू कोणाला काढून देणे किंवा असले प्रकार कधी करू नका, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. धन्यवाद.